तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एक नवीन ब्लॉगमध्ये भेटतो आहे. तर लाँग विकेंडमधला दुसरा दिवस आहे. आता 26 जानेवारी आहे. तर 26 जानेवारीला आपण ठरवलेलं की इथंच कुठेतरी फिरूया. दिसत आहेत तुम्हाला आता झेंडे वगैरे विकायला. तर मग बऱ्याच दिवसापासून फ्रेंडला घेऊन जायचं होतं मित्राला दगडूशेठला. मी तर जातोच, पण न्यायचं होतं म्हणून म्हटलं जाऊया आता आज. तर आवरून थोडं जरा उशिराच निघालो आहे, कारण एवढी काय अशी रोजच्यासारखं आता काही नाही आहे. त्यामुळं आपल्या मेट्रोच्या इथं पार्किंगमध्ये गाडी लावली आहे, कारण सेफमध्ये गाडी लावून आता नो पार्किंगमधल्या गाड्या कधी टो करून घेतात. तर आपल्या सेफमध्ये पार्किंगला थोडे पैसे आढळलं चालतं आणि गाडी पार्किंगला आपण जाऊ मेट्रोने मनपापर्यंत. तर मेट्रो आता येईलच, तिथं लिहिलं आहे लगेचच आहे म्हणून. तर रामवाडीपासून मेट्रो चालू होतात, त्यामुळं इथून गर्दी जास्त असते, पण मेट्रो मोकळी असते त्यामुळे बसायला जागा भेटते. बघितलं असेल की मेट्रो प्लॅटफॉर्म खूपच जास्त मेंटेन केलेला असतो, स्वच्छ असतो आणि इथं सिक्युरिटी पण होत असतं की येलो लाईनच्या पुढे लोकांनी जाऊ नये म्हणून ते लक्ष देत असतात. आणि मेट्रो येत असेल ते शिट्टी वाजवून सगळ्यांना लाईनच्या मागे सरायला सांगतात. त्याची आली आपली मेट्रो. पहिलं जायचं मनपापर्यंत. इथं दिसतं आहे नदी रुंदीकरणाचं काम चाललेलं आहे बरेच दिवसापासून. बऱ्यापैकी भाग झालेला आहे. नदीपात्र स्तरीकरण चाललं आहे. तिथं JCB दिसत आहेत आणि हे मोस्टली आता सगळे गरुड पक्षी फिरताना दिसतात अशा जाडीच्या एरियामध्ये. मस्त दिसते सकाळचं वातावरण. मेट्रोच्या खिडकीमधून असून बसून बघताना कोवळं ऊन येत आहे. आणि आता आपण पोचतो आहे. पुढचा स्टॉप PMC आहे. तर तिथं उतरून आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापर्यंत चालत जायचं आहे. 26 जानेवारी तर ऑफकोर्स गर्दी तर असणार आहे, पण आपण दर्शन घेऊन लगेच निघणार आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त त्या गर्दीमध्ये थांबायचं नाही आहे. बस वगैरे चालल्यात. ब्रिज जिथून आपल्याला हा अलीकडच्या साईडचा ब्रिज आहे आणि आपण जिथून चालत जाणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराज पूल पुढे आहे. जिथून ते तुम्हाला पलीकडे झेंडा दिसत असेल शनिवारवाड्याच्या तिथला, तर तो त्या पुलावरून आपल्याला मंदिरापर्यंत जाता येतो. अगदी 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे, त्यामुळं एवढा वेळ नाही लागणार आपल्याला. इथल्या नदीमध्ये खूप जास्त घाण आहे, हे सगळ्यांना दिसतं. बरेच लोक इथून जातात. इथं खूप गर्दी असते या पुलावरती आणि ह्या घाण पाण्यामुळे खूप लोकांना त्या दुर्गंधीचा वास होतो. तर हे स्टॉप आहे PMC. आता जसे लोक उतरतील सगळेजण लिफ्टकडे पळत सुटतात. सगळ्यांनाच लिफ्टने खाली जायचं असतं. बघितलं एकच फ्लोर आहे, पण ते पण गर्दी असते बऱ्यापैकी. त्यामुळं आपण जाऊन प्लॅटफॉर्मवरून खाली आलो आहे. इथून आपल्याला बाहेर जाण्यासाठी वाट आहे. तर इथं तिकीट पंच करून आपण जाऊयात बाहेर. तर हा आहे आपल्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या आसपासचा परिसर. सगळीकडे झाडे आहेत. तिथे खाली महानगरपालिकेचं बस स्टँड आहे.
तर एकदम फ्रेश हवा इथं असं वाटते आणि प्रदूषण वगैरे अजिबात जाणवत नाही. शांत अशी जागा आहे. त्यामुळं भरपूर लोक इथूनच बस वगैरे पकडतात आणि तर इथं मेट्रो स्टेशन पण कसं तर बरेच ज्यांना जायचं असतं त्यांनी इथून मेट्रो पकडून जातात. तर आपण पण जाऊयात आता खाली पोचून आपल्याला ब्रिजवरून मंदिराच्या साईडला जायचं आहे. तिथून पुढे आल्यानंतर मग आपला छत्रपती शिवाजी महाराज पूल मग इथूनच पुढे जायचं आहे तर शनिवारवाड्याच्या रूटला आणि तिथून मग पुढे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. इथे थोडा काहीतरी वादविवाद चालला होता. आपण ते सोडून आपल्या वाटेने पुढे जायचं. इथं आपला तिरंगा फडकत होता आज 26 जानेवारी असल्यामुळे आणि भरपूर गर्दी आहे. तुम्हाला जसं दिसते आत्ता सकाळच्या 11 साडे11च्या आसपास. सकाळी तिथे 4 लाईन भरले आहेत टोटल आत्ताच. बाहेरून जेव्हा लोक येतील आणखी 26 जानेवारी सुट्टी आहे त्यामुळे तर मग आणखी गर्दी होईल म्हणून कन्व्हर्शन घेऊन परत रिटर्न जायचं आहे. तर कॅमेरे लावलेले आहेत. परवानगीशिवाय फोटो व्हिडिओ काढू नये म्हणून आज जाताना कॅमेरा ठेवूनच जायला लागेल. तर बघूया आपण आता पुढे जाऊन किती वेळ लागतो या दर्शनासाठी. ते स्क्रीनवर पण दिसतंय पुढे. महालक्ष्मीची मूर्ती आहे. पुढे आल्यानंतर या तिरंग्याच्या स्तरांमध्ये ही आहे गर्दी. आणि इथं आपल्याला एक तिथले कर्मचारी भेटले ज्यांनी कॅमेरा बघून विचारलं की हा कॅमेरा कोणता आहे काय आहे कशासाठी वापरतात. आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांना खूप आवडलं की बाईकवरती जाऊन ब्लॉगिंग करण्यासाठी हा कॅमेरा आहे वगैरे. त्यांनी तिथं जो नारळ होता गणपती बाप्पांच्या टेकडीला तो घेतला. तिथला दुर्वा घेतला आणि हातात दिला की शुभेच्छा म्हणून जे काही त्यांनी चालू केलं त्यासाठी. आणि भरपूर गर्दी होती त्यामुळं त्यांनी सांगितलं की तर फोटो व्हिडिओ नाही काढू शकत. तरी पण थोड्या वेळ तिथं थांबून त्यांना विचारल्यानंतर मग बाहेर जाऊयात. इथं खूप गर्दी आहे. इथं लोक पकडून नाही घेऊ शकत जागा कमी त्यामुळे एक लाईनमध्ये थांबवणं पुढे लागेल. आणि पुढं बघितलं तर जे लोक आलेले ते अभिषेक करण्यासाठी आतमध्ये जाऊन बसले त्यामुळं वेळ लागतो आहे.
स्क्रॅच पडू नाहीत म्हणून खाली खाली लपून घेऊन जायला लागते. तिथून पुढे आपण आलो स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. इथं गर्दी कमी आहे कारण इथं लगेच लोकांना बाहेर जायला सांगतात, थांबू देत नाही, त्यामुळे गर्दी कमी आहे. मग तिथून गेलं झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे तांबे जोगेश्वरीच्या तिथे. तर हा रोड ॲज युजल गर्दीनं भरलेला असतो. हे हल्लीसोबत आलेले लोक सगळ्यांना सांगतात की या भविष्य ऐका, भविष्य समजून घ्या, काय काय. आपण जाऊयात पुढे. त्या मंदिरात आतमध्ये गाभाऱ्याचं काम चालू आहे, त्यामुळं आतमध्ये प्रवेश नाही आहे. काम चालू असल्यामुळे देवीची जी मूर्ती ती दिसते कशी आहे. कलर रंग तांबडा आहे, त्यामुळं तिला तांबडी जोगेश्वरी असं म्हणतात. तर ती मूळ तुम्हाला आता दिसेल समोर. ही आहे आपली पुण्याची देवता तांबडी जोगेश्वरी. पुढे जाऊयात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर झाल्यानंतर दत्त मंदिर तुळशीबागेजवळ. तिथं शस्त्रास्त्र प्रदर्शन आहे, तर गर्दी नसेल तर त्यानंतर आरती झाल्यानंतर आरती तर जाताना आपण आपल्याला त्याच पुलावरून पुढे जायचं आणि मग आपण पोचतो इथून तिरंगा असतो. इथं सिग्नल डायरेक्टली चौकात 2 चौकांमध्ये मधून यायला इथं असं झेब्रा क्रॉसिंग वगैरे काही नाही. मेट्रो स्टेशनच्या ब्रिजकडे जायला, त्यामुळं इथून भरपूर गर्दी दिसते. रोड क्रॉस करताना गाड्या थांबत नाही. त्या हा त्यांनी पूल बनवला, ह्या ब्रिजवरून डायरेक्टली मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये जायला. इथं आपले हौशे नवशे सगळेजण असतात. ह्या आजीबाई गॉगल विकत बसतात. असे भरपूर लोक रोड साईडला स्टॉल लावून बसलेले. आणि ह्या जो पूल बनवला आहे तो खूप जास्त असा घाण झालेला आहे. तुम्ही बघू शकता खाली किती कचरा आहे आणि किती काय लोकांनी केले. गटर बनवून टाकले नदीचं पूर्ण. जाऊयात आपण आता पुढे. आपल्याला मेट्रो दिवसून आपल्याला रामवाडीच्या दिसून जायचं परत एकदा.
पुलावरती पूर्ण घाण झाली आहे, साफसफाई काहीच नाही. कारण लोक इथंच असे बसलेले असतात, खातात इथे, घेतात, कोणी बघायला येत नाही त्यांना. तर इथं सिक्युरिटीने सांगितलं कॅमेरा अलाउड नाही आहे, मेट्रो स्टेशनला आहे ते डिलीट करून टाका, नाही तर जप्त करून टाकेल. त्यांना दाखवलं की आम्ही बाहेरच रेकॉर्ड केलं, बोलवायचं कारण इतके लोक इथं रिलेबल बनवतात, डान्स करतात, तेव्हा ह्यांना चालतं. आणि मेट्रोला कॅमेरा नाही बघायचं, हे नाही करायचं, नाही कसं नाही करायचं. इथं काय कामं चालत नाही आहेत, काय तिथं लक्ष देत नाही, ते रेकॉर्ड होणं तर आता गाडी काढून घेऊयात आपण, भेटूयात आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा वेळ भेटेल आपल्याला आणि सुट्टी असेल तुमच्याकडे नवीन लोकेशनला जाऊन नवीन काहीतरी तुमच्यासाठी जाऊन. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओज लाईक करा, शेअर करा सगळ्यांसोबत आणि सबस्क्राईब करा. फॉलोअर्स वाढले तर आणखी कंटेंट एडिट करण्यात पण नवीन नवीन मेथड शोधतो आहे, तर ते नवीन कंटेंट बनवायला पण इंटरेस्ट येतो जर मी फॉलो केलं तर. आणि फॉलो करायला काही तुम्हाला चार्ज नाही लागत आहे, त्यामुळं फॉलो करू शकतो तुम्ही. आणि तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त बघून ठेवून देऊ नका, शेअर पण करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.